नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन बड़वा है, वनवादी गिरीश महाजनाचा करायचा काय? खाली मुंडका वर पाय, अरे हा गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, भडकाव गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, अरे भाजप सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भारतीय संविधान जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. स्त्री म्हणून शिव मॅडमला एक मी माणुसकीची महिला, तरुण महिला, कर्तबगार महिला म्हणून माझे आजही चांगले संबंध आहेत. परंतु मला काल जे दिसलेलं आहे की त्यांनी प्रजासत्ताक दिन हा कुणाचा प्रजासत्ताक आहे, जनतेच्या हातात सत्ता आलेली आहे आणि त्याचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचं संविधान आहे. शिव मॅडम ह्या बहुतेक स्पर्धा परीक्षा देऊन आलेले असतील, अभ्यासाला हा विषय होता. परंतु ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करता आणि तुमची प्रतिष्ठा तुम्हाला आडी येते आणि पुढाऱ्यांचे दडपणं येतात, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं विसरून जाता. काल तुम्ही सुद्धा या अंबेजोगाईच्या कुठल्याच कार्यक्रमात बाबासाहेबाची प्रतिमा लावली नाही. उद्याला आम्ही तुम्हाला हा जाब विचारायला नगरपालिकेत येणार आहोत आणि तो जर जाब तुम्ही योग्य देऊ शकला नाहीत तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी आमची पोलिसांकडे मागणी असणार आहे. काल प्रजासत्ताक दिनी माधवी जाधवनं आणि तिच्या सहकार्याने जे काय अदम्य अशा प्रकारचं साहस दाखविलं, जो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950ला उजाडला आणि इथल्या सगळ्या गरीबातल्या गरीब आणि मोठ्यातल्या मोठ्या, लहानातल्या लहान आणि कुठल्याही जाती धर्माच्या लिंग भेदविरहित सर्वांना एक मानव अधिकार मिळाले आणि त्या मानव अधिकाराचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा 2014 पासून हे सरकार आलं, त्यानं त्याचं टार्गेट केलेलं आहे की या देशातले अल्पसंख्याक, या देशातला मागासवर्गीय, या देशातला जो कोणी कष्टकरी आहे यांना टार्गेट करून एक बहुसंख्याक जातीयवादाचं ध्रुवीकरण करणं आणि त्याच्यातून सत्ता हस्तगत करणं, त्याचाच तो प्रकार आहे. त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांना येणारा अडथळा जो आहे, तो सगळा अडथळा त्यांना या देशातला धर्मनिरपेक्ष विचार, या देशाचं संविधान आणि त्याचं प्रतीक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून त्यांनाही आजच त्यांना बुक्का लावायचा आहे. ते काही विसरले नाहीत. संसदेत त्यांनी किती गरळ बाबासाहेबाबद्दल ओकली मोदी आणि शहानी, तेच या देशातल्या जनतेनं बघितलेलं आहे. आणि काल तर त्यानं म्हणला अनावधानाने झालेला आहे, पण हे अनावधान नाही तर जाणीवपूर्वक या देशात पूर्वोत्तर राज्य असोत की महाराष्ट्र असो, या ठिकाणी त्यांनी मुस्लिमांना, या ठिकाणी त्यांनी दलितांना, या ठिकाणी त्यांच्या जगण्याला, या ज्या गोरगरिबाच्या जगण्याला सुद्धा त्यांनी हात घातलेला आहे. आणि म्हणून हा जो विचार आहे संघ आणि भाजपचा की देशात जाती आणि धर्मामध्ये फूट पाडा आणि एक धर्माच्या वर्चस्वाचं सरकार उभं करा, सत्ता उभी करा, परंतु ते होत नाही. त्याचं कारण असं आहे की या देशात आज 77 वर्ष झालेली आहेत की माणूस जागा झालेला आहे. बहुसंख्य माणसांना त्यांनी जातीयवादात जरी गुरफटून टाकलं असलं तरी माणूस जागा झालेला आहे, स्त्री जागी झालेली आहे. सरकारी नोकरीला अत्यंत गरिबीतून येऊनसुद्धा माधवीनं ठोकर मारते म्हणली. आणि मी बाबासाहेबाचा आत्मसन्मान आणि बाबासाहेबाची संविधान याची तुला आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा जो मंत्री गिरीश महाजन आहे याला या मंत्रिमंडळातून काढून फेकलं पाहिजे. आणि अंबेजोगाईतल्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की मुसलमान, दलित आणि अल्पसंख्याक जे कोणी गोरगरीब माणसं आहेत त्यांनी संघ भाजपच्या कुटील नीतीला ओळखा आणि त्यांच्या विरोधात मैदानात येण्याची तयारी ठेवा, एवढं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो.